लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला नाही, काय करावा लागेल की तो हप्ता नक्की आमच्या खात्यामध्ये जमा होईल? व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मित्रांनो, 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवलेला होता, लाडकी बहीण हप्ता 30% बहिणींना आला नाही। आता यामध्ये जवळपास 670 महिला लाभार्थ्यांनी कमेंट केलेली आहेत। प्रत्येकाचे कमेंट आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत। खरंच तुम्हाला जो जून महिन्याचा हप्ता असेल किंवा इथून पुढे जे हप्ते तुमचे बाकी राहतील, मग असे हप्ते जर तुमचे अडकले तर तुम्हाला मिळणार का मिळणार नाही याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल। आता बघा, कैलास कांबळे यांनी कमेंट केलेला आहे, आम्हाला मिळाले नाही, म्हणजे हा हप्ता आम्हाला आलेला नाही। हप्ता मिळेल का? आशा आहे प्रत्येकांना नक्की हप्ता मिळेल, तर तुम्ही काळजी करू नका। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असाल तर कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येतील। आता हप्ता वितरणाची प्रक्रिया अजून सुद्धा सुरू आहे। त्यानंतर दुसऱ्या लाभार्थ्यांचा या ठिकाणी कमेंट आहे, माही नामदास यांचा, आमच्या इथे सगळ्यांना आला आहे हप्ता, मलाच आला नाही। आतापर्यंत सगळे आले होते, हप्ते जूनचा नाही आला। आता बघा, या महिलांना सर्व हप्ते आलेले आहेत आतापर्यंत सलग, परंतु जून महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये आलेला नाही। ताई काळजी करू नका, कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येतील जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर। आता या व्हिडिओमध्येच मी पुढे दाखवणार आहे जे नवीन पात्रतेचे निकष आहेत ते कोणते आहेत। यामध्ये जर तुम्ही कन्फर्म बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे कन्फर्म येतील। जर तुम्ही त्या पात्रतेच्या निकषमध्ये जर बसत नसाल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार नाहीत, हे सुद्धा तुम्हाला पुढे समजून येणार आहे। त्यानंतर बघा, मालेगावला पैसे आले नाही, आता हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत। रेश्मा तांबोळी यांनी कमेंट केलेला आहे, पैसे तुमच्या कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत, काळजी करू नका। हप्ता वितरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे। त्यानंतर मला पण नाही आलेत सर, आज 9/7/2025 डेट आहे, म्हणजे 9 जुलै 2025 आजची तारीख आहे। आतापर्यंत माझ्या खात्यावरती हे पैसे आले नाहीत, असं सुद्धा प्रियंकांच्या माध्यमातून कमेंट आलेला आहे। काळजी करू नका, जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येतील। त्यानंतर आहे, आज 9 तारीख नाही आले, आज 9 तारीख आहे, आतापर्यंत बँकेत पैसे आलेले नाही आहेत, पैसे येतील, काळजी करू नका। त्यानंतर बघा, सर मला पण येत नाहीत पैसे लाडक्या बहिणींचे, जर तुम्हाला आतापर्यंत सलग हप्ते मिळालेले असतील तर काळजी करू नका। येणारा हप्ता किंवा जून महिन्याचा जो हप्ता तुमचा पेंडिंग आहे तो सुद्धा कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। त्यानंतर बघा, लातूरला सुद्धा हे पैसे आले नाहीत। जवळपास 670 लाभार्थ्यांनी कमेंट केलेली आहेत की आम्हाला हप्ता आलेला नाही आहे। आता मी जो व्हिडिओ टाकलेला होता, रुपाली स्वामी यांनी कमेंट केलेला आहे, त्यांचं सांगणं असं आहे, 30% महिलांना मिळालेले ते 70% महिलांना नाही मिळाले। बरोबर आहे, या कमेंटनुसार असं सुद्धा होतं की जवळपास 30%च महिलांना हे पैसे मिळाले आहेत, 70% महिला अजून या योजनेपासून दूर आहेत किंवा त्यांना हप्ता मिळालेला नाही। जर तुम्हाला हे पैसे मिळाले नसतील तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येईल। त्यानंतर आम्हालाही नाही आले असं कमेंट सुद्धा भरपूर असे लाभार्थी करत आहेत। त्यानंतर बघा, दीपाली यांच्या माध्यमातून कमेंट आलेला आहे, मला पण नाही आले जूनचा हप्ता सर, असं सांगण्यात आलेलं आहे। काळजी करू नका, जून महिन्याचा सुद्धा तुम्हाला हप्ता मिळणार आहे। हप्ता वितरणाची प्रक्रिया अजून सुरू आहे। मला आले पैसे, आता या ठिकाणी बघा, काही लाभार्थी मला पैसे आलेले आहेत असे सुद्धा कमेंट केलेले आहेत। 44 मिनिटांच्या पहिले त्यांचं कमेंट आलेलं आहे, म्हणजे हे पैसे त्यांच्या खात्यावरती आता आलेले आहेत। त्यानंतर बघा, मला जूनचा हप्ता आला नाही सर, म्हणजे 46 मिनिटापूर्वी कमेंट केलेला आहे पूजा पांचाळ यांच्या माध्यमातून। काळजी करू नका, तुमच्या खात्यामध्ये कन्फर्म हे पैसे जमा होतील ताई। त्यानंतर बघा, नाही आला, अंकिता यांच्या माध्यमातून सुद्धा कमेंट आलेला आहे, हप्ता आलेला नाही आहे, काळजी करू नका, हप्ता कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये येईल। नांदेड जिल्हा आहे, माझा 9 तारखेचा जो काही हप्ता आहे, आतापर्यंत 9 तारीख आहे, तरी सुद्धा माझ्या खात्यामध्ये हे पैसे आलेले नाही आहेत, असं त्यांचं सांगणं आहे। तुमच्या खात्यामध्ये सुद्धा येईल। त्यानंतर बघा, आरती यांच्या माध्यमातून कमेंट आलेला आहे, नाही आले दादा आम्हाला सुद्धा पैसे। काळजी करू नका, जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येतील। त्यानंतर ज्योती यांच्या माध्यमातून कमेंट आलेला आहे, हो मला पण नाही आले हे पैसे,
म्हणजे जवळपास त्यांचं कमेंट जे केलेलं होता लाभार्थी एक की जवळपास 70% महिलांना हे पैसे आलेले नाही आहेत. बरोबर आहे, जवळपास मला वाटते 60 ते 50% महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आलेले नसावेत. ज्यांचे पैसे आलेले नाही आहेत, हप्ता वितरणाची प्रक्रिया अजून सुरू आहे. तुमच्या खात्यामध्ये कन्फर्म येतील. आम्हाला पण नाही आले सर, आम्हाला पण नाही यायला पाहिजे सर. आता बघा या ठिकाणी कमेंट केलेला आहे कल्याणींच्या माध्यमातून, आम्हाला पण नाही आले सर, आम्हाला पण यायला पाहिजे सर. हां बरोबर आहे, तुम्ही जर पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये हे कन्फर्म पैसे येतील. नाशिक नाही आले, नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर अशा महिलांना पैसे आलेले नाही आहेत. हमको नहीं मिला. आता या ठिकाणी बघा साहेबांच्या माध्यमातून सुद्धा कमेंट आलेला आहे, शबीनांच्या माध्यमातून हमको नहीं मिला आहे. कन्फर्म येतील ताई, काळजी करू नका जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर. त्यानंतर बघा पैसे आले नाही असं सुद्धा कमेंट या ठिकाणी सोना यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. तुमच्या खात्यामध्ये कन्फर्म पैसे येतील. निकितांच्या माध्यमातून सुद्धा कमेंट आलेला आहे, मला पण नाही भेटला सर, तुम्हाला भेटेल, काळजी करू नका जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर. आज 9 तारीख आहे, नाही आले आतापर्यंत पैसे. हप्ता वितरणाची प्रक्रिया अजून सुरू आहे. ही प्रक्रिया थांबली गेली नाही, कारण पूर्वी 2 ते 3 दिवसामध्ये हे पैसे वाटप होत होते, परंतु आता यामध्ये थोडीशी प्रक्रिया लांबली आहे. हळूहळू हे पैसे सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये येत आहेत. त्यानंतर माझे पण आले नाहीत असं सुद्धा कमेंट या ठिकाणी काही लाभार्थी केलेले आहेत. पैसे आले नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. आता बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही लाभार्थ्यांना पैसे आलेले नाही आहेत. आता 1 तासापूर्वी या ठिकाणी कमेंट केलेला आहे वैशाली यांच्या माध्यमातून, पुणे आले आहे जस्ट, म्हणजे 1 तासापूर्वी यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आलेले आहेत. तुमच्या सुद्धा बँक खात्यामध्ये हे पैसे येतील. आता त्यानंतर बघा पालघर नाही आला, पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही लाभार्थ्यांना आलेले नाही आहेत. आता त्यानंतर बघा या ठिकाणी एक कमेंट आलेला आहे, ते म्हणजे आता आले सर जून महिन्याचे, थँक्यू. बघा आता 2 तासापूर्वी सुद्धा काही महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत. तुमच्या सुद्धा खात्यामध्ये कन्फर्म येतील, काळजी करू नका तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर. आम्हाला पण आले नाही. आता 2 तासापूर्वी सुद्धा भरपूर असे लाभार्थी या ठिकाणी कमेंट केलेले आहेत, मुझे भी नहीं आए सर, नक्की येतील, काळजी करू नका. त्यानंतर बघा मला तर सर डिसेंबर पासून पैसे मिळालेले नाही आहेत सर, प्लीज 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 मदत करा सर, खूप गरज आहे सर प्लीज. आता जर तुमची काहीतरी त्रुटी असेल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार नाहीत. सर्वप्रथम तुमची त्रुटी नेमकी पाहून घ्या, तुमचे हे पैसे कोणत्या ठिकाणी रोखले गेलेत. जर तुम्ही इतर योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. या योजनेमध्ये तुम्ही पात्र नसणार आहात. जर तुम्ही PM किसान सन्मान निधी योजना असेल किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, संजय गांधी या योजनेअंतर्गत जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर तुम्ही PM किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला प्रति महिना 500 रुपये मिळेल. त्यानंतर जर तुम्ही सर्व ओके आहात, तुम्हाला या योजनेमध्ये मदत मिळायला पाहिजे, तुम्ही पात्र आहात, दुसऱ्या कोणत्याही योजनेचा तुम्ही लाभ घेत नसाल तर तुमचा PFMSचा प्रॉब्लेम असेल, DBT ॲक्टिव्ह करून घ्या, कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येतील. त्यानंतर बघा 1500 नाही आया सर नाशिक. आता 1500 रुपये नाही आलेले आहेत असं सुद्धा या ठिकाणी लाभार्थी कमेंट केलेले आहेत. नक्की तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येतील. आता त्यानंतर बघा मला नाही आले आहे अजून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा काही लाभार्थ्यांना हे पैसे आलेले नाही आहेत. त्यानंतर बघा 9 तारीख पण आला नाही अकाउंटमध्ये पैसा. आता इथं समजून घ्या, भरपूर अशा महिलांना कमेंट आलेले नाही आहेत, परंतु हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. एकदा तुमच्या अकाउंटमध्ये जाऊन चेक करा. पैसे भरपूर अशा भगिनींचे आलेले आहेत, मॅसेज आलेले नाही आहेत. त्यासाठी जर तुम्ही मॅसेजची प्रतीक्षा करत असाल, संदेशची प्रतीक्षा करत असाल तर तुम्ही शक्यतो एकदा तुमच्या बँकेमध्ये जाऊन चौकशी करू शकता, तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले असतील. त्यानंतर बघा जळगाव जिल्ह्यातील लाभार्थ्यांना सुद्धा पैसे काही मिळालेले नाही आहेत. आज 9 तारीख आहे, अजून हे पैसे जमा होत नाही आहे. हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येत आहेत, काळजी करू नका. अजून ही हप्ता वितरणाची प्रक्रिया बंद झाली नाही, सुरू आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी काही लाभार्थ्यांना आलेले नाही आहेत. सर का चेक करावे, आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, चेक करून पहा, एकदा तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले असतील. मला पण नाही आले. सोलापूर जिल्हा जून महिन्याचे पैसे आले, कधी येणार. बघा या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जून महिन्याचे पैसे काही लाभार्थ्यांना आलेले नाही आहेत. 9 तारीख आलेली आहे. सांगली जिल्ह्यातील लाभार्थ्यांना सुद्धा पैसे आलेले नाही आहेत. जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा काही लाभार्थ्यांना पैसे आलेले नाही आहेत. बघा हळूहळू सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत. मित्रांनो जवळपास सर्व लाभार्थ्यांचा एक
समानच असा कमेंट या ठिकाणी आलेला आहे. पैसे आले नाहीत. पुणेमध्ये सुद्धा काही लाभार्थ्यांना आलेले नाहीये. त्यानंतर सांगली जिल्ह्यात सुद्धा काही लाभार्थ्यांना आलेले नाही आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही लाभार्थ्यांना या ठिकाणी पैसे आलेले नाही आहेत. जर तुम्ही या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात, आतापर्यंत सलग तुम्हाला हप्ते मिळालेले असतील तर काळजी करू नका. आता आपण जे लाडकी बहीण योजनेसाठी नवीन पात्रताचे निकष देण्यात आलेले आहेत, त्या निकषामध्ये तुम्ही बसताय का याबद्दलची माहिती समजून घ्या. व्यवस्थित मी तुम्हाला माहिती या ठिकाणी सांगणार आहे. समजून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत. पात्रता आणि अपात्रतेचे जे नवीन निकष आहेत या पोर्टलवरती अपडेट करण्यात आलेले आहे. ते अपडेट आपण या ठिकाणी समजून घेऊया. सर्वप्रथम आपण पात्रता जाणून घेऊया, त्यानंतर अपात्रता आपण समजून घेऊया. आता बघा, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेणार आहे. किमान वयाची 21 वर्ष पूर्ण, कमाल 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकाल. लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा जास्त नसावे असं या ठिकाणी पात्रतेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आपण आता अपात्रता नेमकी काय आहे, कोणत्या महिला या योजनेपासून आता दूर झालेल्या आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया. ज्यांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे अशा महिला या योजनेपासून आता कमी झालेल्या आहेत. त्यानंतर आहे दुसरा पॉइंट याच्यामध्ये सांगण्यात आलेला, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत अशा सुद्धा महिला या योजनेपासून आता अपात्र झालेल्या आहेत. त्यानंतर आपण पुढील अपडेट समजून घेऊया. यामधला तिसरा पॉइंट आहे, ज्यांचे कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सहकारी विभाग असेल, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि 2.50 लाख म्हणजे 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले, बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, यामध्ये सांगण्यात आलं आहे चौथा पॉइंट, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर अशा महिला या ठिकाणी अपात्र होणार आहेत. त्यानंतर बघा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर बघा पुढे, ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर शेवटचा यामध्ये सांगण्यात आलेला आहे अपात्रतेचे निकष, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून यामध्ये त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणी करत आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. हे जे नवीन निकष आहेत व्यवस्थित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेला आहे. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.